इचलकरंजी महापालिका कर्मचारी युनियन C2 आणि महापालिका नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समिती पुणे विभाग यांच्या वतीनं इचलकरंजी महापालिकेसमोर सोमवार दिनांक 23 जून पासून आमरण उपोषण चालू केलं जाणार आहे। 23 पासून उपोषण चालू होईल। 24 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि महापालिकेतले कंत्राटी कर्मचारी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर इथं 4 वाजता निदर्शन करणार आहे आणि जर 25 तारखेपर्यंत विषय मिटला नाही तर 25 तारखेला नगरपालिकेमध्ये आज जाऊन शांततेच्या मार्गाने महापालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे। विषय काय आहे तर गेली 8 वर्ष इचलकरंजी महापालिका आणि तत्कालीन नगर परिषदेमध्ये हे सगळे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात। याच्यामध्ये मुख्य मालक नगर परिषद महापालिका आहे आणि ज्याला टेंडर दिलेला असतं, कामाचा आदेश दिलेला असतो, तो कॉन्ट्रॅक्टर असतो। या कॉन्ट्रॅक्टरनी कामगार कायदे जे आहेत त्यांचं पालन करून कामगारांना योग्य न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय दिला जातो का नाही हे बघण्याचं काम महापालिकेचं आहे। तथापि आज तागायत ना पगार नियमित होतो, ना किमान वेतन दिलं जातं, समान वेतन तर अजून लांबच आहे। प्रॉव्हिडंट फंड कपातीच्या बाबतीत सुद्धा कामगारांच्या पगारातनच मालकाचा हिस्सा पण काढून घेतला जातो। ESICच्या बाबतीत सुद्धा कामगारांच्या पगारातनच मालकाचा हिस्सा सुद्धा कापून घेतला जातो आणि त्यामुळं अत्यल्प पगारावर म्हणजे कामगाराला प्रत्यक्ष हातामध्ये 5 ते 6 हजार रुपये मिळतात। या 5 ते 6 हजार मध्ये त्यांनी कुटुंब कसं चालवायचं, कसं जगायचं असा प्रश्न आहे। गेले 8 महिने आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय, निवेदन देतोय, निदर्शनं करतोय, आंदोलन करतोय। काही वेळेला महापालिका बोलवते, चर्चा करते, तात्पुरती मलमपट्टी करते आणि पुन्हा मूळ प्रश्न आहे ते तसंच लुटकळत ठेवते। या सगळ्या महापालिकेच्या कार्यपद्धतीला कामगार कंटाळलाय, दुःखी झालाय आणि त्याच्यामध्ये प्रचंड असंतोष तयार झालेला आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या ज्या आहेत, किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ESIC आणि बाकीच्या सुविधा या मिळेपर्यंत करो वा मरो असं आंदोलन सुरू करायचं ठरवलेलं आहे। त्याची सुरुवात सोमवारपासून होणार आहे। आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे